थांब ना. व्हॉट्सअप डॅड काय झालं? कोणाला शोधताय तुम्ही दोघं? दरवाजा उघडा. आत्या, आत्या. अरे राजन, झोपली असेल ती. पण मला आत्ता तिच्याशी बोलायचंय. माझं आत्ता काम आहे तिच्याकडे. दरवाजा उघडा नाही तर दरवाजा तोडून टाकेन. आत्या. डॅड असं काय पेक्युलर वागतोयस? काय झालंय सांगशील का? काय झालं ना अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीचा आवाज नाही ऐकला मी सकाळपासून आणि तिने दरवाजाची कडी आतून लावली आहे. सो मला तिची काळजी वाटते ना, म्हणून सांगतोय. दरवाजा उघडा नाही तर दरवाजा तोडून टाकेन. आत्या. राजन, आत्या कुठे आहे? कुठे आहे आत्या? अरे राजन, बाहेर कोण आहे? ग्रॅनी आजी, आम्ही आहोत. ऍक्च्युली डॅडला ना कधीच तुला काहीतरी बोलायचंय, तो तुला शोधतोय. अच्छा. ऐक पण बाळा, मला ना थोडा वेळ लागेल. हा, काही महत्वाचं बोलायचंय का त्याला? असं कसं होईल? हो, मला 100% गॅरंटी होती की त्या कामिनी आजीच होत्या. मग त्या नव्हत्या, मग माझ्यावर हल्ला कोणी केला? नो नो, इट्स फाईन. पण तू ठीक आहेस ना? हो. मला काय झालंय? राजन, आपण बाहेर बसायचं का? ती बाहेर आली की आपण बोलू तिच्याशी. किंवा तू इथे बसतोस का? नाही नाही नको, मी आईजवळ थांबतो, नंतर बोलेन तिच्याशी. शुअर? आत्या आणि रागिणी दोघी घरीच आहेत. हो नाही, ठीक आहे, आम्ही पोचतोय थोड्या वेळात. हां ठीक आहे. हळू गाई, स्लोली. घरात कोणी काही विचारलं का? नाही ना. तूच विचारलंस मला. अगं, आपलं नशीब म्हणून कोणाला काहीही कळलेलं नाहीये. तुला माहितीये, आपण इतक्यासाठी वाचलोय. पण आई, जाताना काय सेफ्टी प्लॅन बनवलास ग तू? कमाल, भन्नाट. बाहेर कोण आहे? ग्रॅनी आजी, आम्ही आहोत. ऍक्च्युली डॅडला ना कधीच तुला काहीतरी बोलायचंय, तो तुला शोधतोय. अच्छा. ऐक पण बाळा, मला ना थोडा वेळ लागेल. हा, काही महत्वाचं बोलायचंय का त्याला? खरंच ग्रॅनी आजी, शी इज राईट. मानलं तुला. म्हणजे काय प्लॅन बनवलेला. व्हेरी स्मार्ट. हा, व्हेरी नाईस. ते जाऊ दे, इकडचं सगळं मॅनेज झालंय. तू तिकडचं सांग, तिकडे काय झालं? हो ग, सांगते. मी कर्जतच्या गेस्ट हाऊसवर गेले. तिकडे मला कोणीतरी बसलेलं दिसलं, पण ती गौरी नव्हती. हा, काय? अगं, मग कोण होतं? कमळी. व्हॉट? त्या गौरीच्या जीवावर कोणीतरी उठलंय, त्याचा शोध ह्या कमळीला घ्यायचा होता. म्हणून तिनेच हा सगळा असा प्लॅन केला होता. गौरी तिथे नव्हतीच. तुला एक गोष्ट कळतच नाहीये. ती गावच्या तिला काय तिचं स्वतःचं काम, तिचा अभ्यास हे सगळं नाहीये का? आपल्या फॅमिली मॅटर्स मध्ये 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 का करत असते? सतत का नो स्पोक करत असते? इरिटेट होतंय मला. तुम्हाला नाही वाटत ही गावच्या जास्त ओव्हर स्मार्ट बनते ते? ट्रू, बरोबर बोलतेस तू. तसंच करते ती. सगळ्यात आधी ना आपण त्या कमळीचा बंदोबस्त करायला हवा. आज तिने असा काही डाव टाकला होता ना, तुम्हाला काय सांगू मी जवळपास फसले होते. अगदी थोडक्यात बचावले, माहितीये का? आता ना तिला हलक्यात घेऊन चालणार नाही. सगळ्यात आधी तिचाच बंदोबस्त करावा लागेल. आता साम दाम दंड भेद यापैकी काहीही वापरायला लागलं तरी चालेल.
ऋषी सर माझ्यावर चिडलेत. काय बी करून त्यांचा मूड बदलायला पाहिजे. ते ना ऋषी सर, आज वातावरणात जरा गारठा आहे की नाही? थंडी पडल्या पर भारी वाटायलंय. हाय का आता या सीट बेल्टचं की नाही मला कवा कळतच नाही बघा. अहो नुसतं टोचत असतोय. हा आता नीट लागलाय बघा. सर मला भूक लागल्या. गाडी थांबवा, थांबवा गाडी, आत्ताच आत्ता थांबवा. काय चाललंय तुमचं? कवा धरणं मी तुमच्या संग बोलायला, तुम्ही काहीच बोलणं झालंय. तुम्ही टाळताय का मला? हे बघा, तुम्ही जर असंच घुमेसारखं बसणार असाल तर मी माझं जातो हॉस्टेलला.